नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दिनेश दर्प MIT तंत्रनिकेतन औरंगाबाद येथे इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटमध्ये लेक्चर. तर आज आपण डिजिटल टेक्निक्स या विषयाचे पहिला प्रॅक्टिकल जे आहे प्रात्यक्षिक आपण इथे बघणार आहोत. तर पहिलं प्रॅक्टिकल जे आहे ते म्हणजे टेस्ट द फंक्शनॅलिटी ऑफ लॉजिक गेट्स. जसं आपण लॉजिक गेट्सचे काही कन्सेप्ट्स पाहिलेले आहेत. लॉजिक गेट्स हे एखाद्या सर्किटचे, डिजिटल सर्किटचे बेसिक बिल्डिंग ब्लॉक म्हणून ओळखले जाते. कोणताही सर्किट जर तुम्ही घेतला, अगदी छोट्यातला छोटा किंवा मोठ्यातला मोठा सर्किट जर तुम्ही घेतला डिजिटलचा, तर ते सर्किट ह्या 7 लॉजिक गेट्सपैकीच तयार करण्यात आलेला आहे किंवा तयार होतो. आपण इथे बघू शकतो की MSBTच्या मॅन्युअलमध्ये अगदी छान आणि खूप सुंदर पद्धतीने त्यांनी इथे सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. आपण प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स जर पाहिलं तर त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे, लॉजिक गेट्स आर बेसिक बिल्डिंग ब्लॉक ऑफ ऑल टाईप ऑफ डिजिटल सिस्टीम. जसं मी आपल्याला सांगितलं, डिजिटल गेट्स आर यूज्ड इन ऑल डिजिटल सर्किट्स सच ॲज स्विचेस, मेमरीज, मायक्रोप्रोसेसर्स अँड एम्बेडेड सिस्टीम. तर आज आपण जे कोणतेही लॉजिक सर्किट, डिजिटल सर्किट्स पाहत आहोत त्याच्यामध्ये हे वापरण्यात आलेलं आहे. The knowledge of functions of logic gates will help the students to build the digital circuits. तर आपल्याला एखादं डिजिटल सर्किट जर तयार करायचं असेल तर निश्चितच हे लॉजिक गेट्स आपल्याला लागणारच आहेत. लॉजिक गेट्स इथे आपण ICच्या स्वरूपात वापरून त्याचं फंक्शन्स बघणार आहोत. ठीक आहे. तर आपल्याला इथे 7404, 7408 आणि 7432 असे IC आपल्याकडे आहेत. तर त्याच्यामध्ये आपण त्यांची फंक्शनिंग्स बघणार आहोत. तर इथे जर आपण बघितलं लॉजिक गेट्स, मी जसं सांगितलं लॉजिक गेट्स आपल्याकडे 7 वेगवेगळ्या प्रकाराचे लॉजिक गेट्स आहेत. त्यापैकी क्लासिफिकेशन जर आपण बघितलं तर बेसिक लॉजिक गेट्स जे 3 प्रकार आहेत, जे इथं तुम्ही बघू शकता. बेसिक लॉजिक गेट्स, नॉट गेट आहे, अँड गेट आहे आणि ऑर गेट आहे. त्यानंतर आहे डिराइव्ड गेट्स. डिराइव्डमध्ये येतात युनिव्हर्सल गेट्स जे नॅन्ड आहे आणि नॉर आहे. आणि उर्वरित 2 म्हणजे स्पेशल पर्पज गेट्स आहेत जे XOR आणि XNOR या नावाने ओळखले जातात. तर असे एकूण 7 लॉजिक गेट्स आपल्याकडे आहेत. 3 बेसिक गेट्सचे, 2 युनिव्हर्सल गेट्सचे आणि 2 स्पेशल पर्पज गेट्सचे हे लॉजिक गेट्स आहेत. तर आता मी तुम्हाला सांगितलं, आपण बेसिक गेट्सचं फंक्शनॅलिटी आज इथे बघूया. ठीक आहे. तर प्रॅक्टिकली आपल्याला जर परफॉर्म करायचं असेल तर अशा पद्धतीने प्रॅक्टिकल आपण परफॉर्म करू शकतो, ज्याच्यामध्ये निश्चितच आपल्याला इथे त्या ICs लागणार आहेत. त्याच्या आधी IC म्हणजे काय आणि त्याचं इंटरनल स्ट्रक्चर कसं आहे हे आपण बघूया. ठीक आहे. आता मी तुमच्यासमोर ही एक IC ठेवलेली आहे. तर ही ती IC आहे, इंटिग्रेटेड सर्किट. ह्याला आपण इंटिग्रेटेड सर्किट किंवा चिप असंही म्हणतो. ठीक आहे. तर ह्याच्यातलं ही एक IC आहे आणि ह्याचं अशा प्रकारे त्याचं इंटरनल स्ट्रक्चर आहे. प्रत्येक ICवरती तो एक नंबर इथं त्याच्यावरती लिहिलेला असतो. ठीक आहे. तो नंबर आपल्याला माहिती पाहिजे की त्या नंबरवरून आपल्याला लक्षात येईल की ती IC कोणत्या गेटची आहे. ठीक आहे. आता इथं जर आपण बघितलं तर ही आहे IC 7408 HD 74LS08P. तर अशी ह्या ICचं नंबर आहे. त्याच्यावरून आपण असं आयडेंटिफाय करतो की ही IC 7408 ही अँड गेटची IC आहे. ठीक आहे. 7408 अँड गेटची IC आहे. इथे आपण बघू. अशा आपल्याकडे आपण 3 ICs घेतलेले आहेत. आता अँड गेटची IC असं म्हटल्यानंतर मी ही IC इथे बघा, हा एक नॉच, ह्याला आपण नॉच म्हणतो. हे जे आहे नॉच आहे. ठीक आहे. नॉच. आणि हा नॉच जर मी असा ठेवला
तर इकडची पिन नंबर 1 असते, असं जातो पिन नंबर 7, हे तुम्ही बघू शकता. वरती पिन नंबर 8 आहे, इथे 8 आहे आणि इथे पिन नंबर 14 आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक आय सीला पिन नंबर 7 ही ग्राउंड केलेली आहे आणि पिन नंबर 14 ही VCC केलेली आहे. कारण हे सर्किट असल्याकारण आपल्याला VCC प्लस वोल्टेज इथे आपल्याला द्यावं लागतं आणि ग्राउंडिंग देखील करावं लागतं. आपण पाहू शकतो की कोणत्याही आय सीला पिन नंबर 7 ही ग्राउंड आहे आणि पिन नंबर 14 ही VCC आहे आणि ह्याला इथे आपण अशा प्रकारे इनपुट्स देत आहोत. ओके, चला तर मग आपण ह्या आय सीचं फंक्शनॅलिटी पाहूया. त्यापूर्वी आपण जर अँड गेटचा विचार केला, म्हणजे IC 7408चा विचार केला, तर ही आय सी तुम्ही बघू शकता. एका 7408 या आय सीमध्ये आपण पाहिलं तर किती अँड गेट्स आहेत? 1 2 3 4. ह्याला आपण 2 इनपुट अँड गेट असं म्हणू शकतो. कारण इथं बघा 2 इनपुट्स आहेत, 1 2 आणि एक आउटपुट आहे. ठीक आहे, 2 इनपुट 1 आउटपुट. प्रत्येक गेटला 2 इनपुट आहे आणि 1 आउटपुट आहे. 2 इनपुट्स आहेत आणि 1 आउटपुट आहे. 2 इनपुट्स आहेत, 1 आउटपुट आहे. असे 4 गेट्स इथे आहेत. तर ह्या आय सीला आपण क्वाड 2 इनपुट गेट आय सी असं देखील म्हणू शकतो. क्वाड म्हणजे 4. इथं 4 आय सीज आहे. एका आय सीमध्ये 4 गेट्स आहेत, जे की 2 इनपुट गेट्स आहेत. ठीक आहे, चला तर आपण याचं प्रात्यक्षिक ह्या आय सीचं फंक्शनॅलिटी कशी आहे ते पाहूया. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, ती फंक्शनॅलिटी पाहण्यासाठी आपल्याकडे हे डिजिटल ट्रेनर किट म्हणून एक किट आहे. ठीक आहे, आपल्याला जे परफॉर्म करायचं आहे, जे कंपोनंट्सचं कनेक्टिव्हिटी करायची आहे, ते ह्या ब्रेडबोर्डवर, हा एक असा ब्रेडबोर्ड आपण म्हणतो याला. इथे माझ्याकडे 1 2 3 असे ब्रेडबोर्ड आहेत. तर आपल्याला एक ब्रेडबोर्ड ह्या प्रॅक्टिकलसाठी सफिशियंट असणार आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, सगळ्या गोष्टी आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. अगदी स्क्वेअर वेव्ह जनरेशन, साईन वेव्ह जनरेशन दिलेलं आहे. आपल्याला पल्स जर आपल्याला प्रोव्हाइड करायची असेल ती दिलेली आहे. आपल्याला AC सप्लाय दिलेला आहे. इथे जर तुम्ही हे पाहिलं तर हे इनपुट्स आहेत, जे आपल्याला डिजिटलमध्ये 0 आणि 1च्या फॉर्ममध्ये आपल्याला द्यावे लागेल. तर हे 8 इनपुट्स ह्या डिजिटल ट्रेनर किटमध्ये देण्यात आलेले आहेत. आपल्याला DC सप्लाय पाहिजे असेल DC सप्लाय आहे. काही पोटेन्शिओमीटर्स जर कोणत्या एखाद्या सर्किटमध्ये लागत असतील तर ते देखील हे इथे देण्यात आलेले आहेत. आपण ज्यावेळेस इनपुट देतो ते आउटपुट आपल्याला जर चेक करायचे असेल तर तुम्ही पाहू शकता, इथे हे लॉजिक लेवल इंडिकेटर्स आहेत. इथे आपण आउटपुट बघू शकतो, कारण डिजिटलचा आउटपुट 1 किंवा 0 ह्या फॉर्ममध्येच असणार आहे. 1 असेल तर हा जो एखादा LED ऑन होईल आणि 0 असेल तर तो ऑफ राहील. तशाच प्रकारे इनपुट देखील आहे. इथे तुम्ही बघू शकता की लो आणि हाय अशा प्रकारे इथे नमूद केलेलं आहे. ठीक आहे, मी ज्यावेळेस पॉवर सप्लाय ऑन करतो त्यावेळेस तुम्ही बघू शकता की वरच्या पोझिशनमध्ये हे स्विच म्हणजे लो म्हणजे 0 आहेत आणि मी ज्यावेळेस खालच्या पोझिशनला घेतो ते स्विच ऑन आहेत म्हणजे 1 आहे. सो हे अशा प्रकारे आहे 0 1 0 1 असे बरेचसे इथे स्विचेस आपल्याला पाहायला भेटतील. याच्यापैकी पिन 4 आणि 7 हे 2 सध्या वर्किंग आहेत. ठीक आहे, तर चला तर आपण इथे यांचं कंपोनंट माउंटिंग करूया. तुम्ही बघू शकता की मी 7408 इथे ही IC घेतलेली आहे. ठीक आहे, तर मी ही IC अशा प्रकारे माउंट करतो.
तुम्ही इथे कोणत्याही ठिकाणी ही आय सी तुम्ही घेऊ शकता. रँडमली तुम्ही कोणत्याही ठिकाणी इथं आय सी घेऊ शकता. हां, ती आय सी घेताना असं घेणं म्हणजे चुकीचं ठरेल. अशा प्रकारे ती आय सी घेणं म्हणजे चुकीचं ठरेल. ठीक आहे, आपल्याला अशा प्रकारे ती आय सी माउंट करावी लागेल. आता मॅन्युअलमध्ये बघितल्यासारखे आपण ही आय सी बघणार आहोत. ही आय सी बघणार आहोत आपण. याच्यामध्ये आपण सुरुवातीला हा जो पहिला गेट आहे तो व्हेरीफाय करूयात. इथे आपल्याला 2 इनपुट देणं गरजेचं आहे आणि एक पिन नंबर 3 हे सगळे पिन नंबर्स आहेत. तर इथे दिल्याप्रमाणेच आपल्याला ते पिन नंबर लक्षात घेणं गरजेचं आहे. 1 आणि 2ला इनपुट आहे आणि पिन नंबर 3ला आउटपुट आहे. एक गेट आपल्याला जर व्हेरीफाय करायचं असेल तर इथे किती कनेक्शन्स येऊ शकतात? 2 इनपुटचे, एक आउटपुटचं, एक ग्राउंड आणि एक VCC असे 5 कनेक्शन्स घेणं इथं आपल्याला गरजेचं आहे. फक्त एक गेट जर आपल्याला व्हेरीफाय करायचं असेल तर. तसंच आपण बाकीच्या गेट्सला देखील करू शकतो. ठीक आहे, चला तर मग करूया हे कनेक्शन्स. या कनेक्शनसाठी ब्रेडबोर्डसाठी आपल्याला लागतात सिंगल स्टँड वायर. असे वायर्स जे आहेत ह्यांना आपण सिंगल स्टँड वायर असे म्हणू शकतो. मी सुरुवातीला VCC आणि ग्राउंड देतो. पिन नंबर 14 म्हणजे इथे कनेक्ट केलेला आहे आणि ग्राउंड म्हणजे पिन नंबर 7ला दिलेला आहे. इथे सांगितल्याप्रमाणे पिन नंबर 14ला VCC आहे आणि पिन नंबर 7ला ग्राउंड आहे. आता मला इथे इनपुट मी देत आहे. इनपुट जसं आपण बघितलं होतं, एक इनपुट पिन नंबर 1ला दिलेला आहे आणि दुसरं इनपुट पिन नंबर 2ला दिलेला आहे. मला आउटपुट जर बघायचं असेल जे की पिन नंबर 3ला हे आउटपुट आहे, तर आउटपुट मी इथे कोणत्याही एका LEDला पाहू शकतो. त्याच्या आधी आपण अँड गेटचं जे लॉजिक आहे ते समजून घेऊया. अँड गेट, अँड म्हणजे मराठीत आपण त्याला आणि म्हणतो. आणि ह्याचे 2 इनपुट्स असणार आहेत, A आणि B आणि एक आउटपुट आहे. ठीक आहे, आता इथं 2 इनपुटसाठी आपल्याला 4 वेगळे इनपुट कॉम्बिनेशन्स आपण घेतो. सो ते आहे 0 0 0 1 1 0 1 1. त्यावेळेस अँड गेटला दोन्ही इनपुट 0 असतील त्यावेळेस आउटपुट 0 आहे. अँड गेट म्हणजे लॉजिकल मल्टिप्लिकेशन. अँड गेट म्हणजे लॉजिकल मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन म्हणजे आपण बघतो की एनिथिंग मल्टिप्लाइड बाय 0 इज 0. इथं बघू शकता दुसऱ्या याच्यामध्ये ज्यावेळेस 0 1 असं इनपुट दिलेलं आहे तिथे देखील आउटपुट 0 आहे. 1 0 इथं देखील आउटपुट 0 आहे. 1 अँड 1 असेल तर आउटपुट 1 आहे. इथे 0 म्हणजे ऑफ आणि 1 म्हणजे ऑन असं आपण गृहीत धरत असतो. 0ला आपण 0 वोल्ट आणि ऑनला आपण 5 वोल्ट DC प्लस 5 वोल्ट DC असं आपण गृहीत धरतो. ठीक आहे, तर असा अँड गेटचा हा जो आहे ट्रूथ टेबल, याला आपण ट्रूथ टेबल असं म्हणत असतो. याच्यामध्ये इनपुट कॉम्बिनेशनसाठी काय आउटपुट येतं ते ह्या ट्रूथ टेबलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, चला तर आपण मग ह्याचे ॲक्च्युअल इनपुट देऊन आउटपुट काय येतं हे बघूयात आणि आपण याचा ट्रूथ टेबल व्हेरीफाय करूयात. आपल्या प्रॅक्टिकलचं टायटलच आहे टेस्ट द फंक्शनॅलिटी ऑफ लॉजिक गेट्स. तर अँड गेटचं लॉजिक असं आहे की एक कोणतंही इनपुट जर 0 असेल
इफ एनी ऑफ द इनपुट इज झिरो, इथे आपण पाहू शकता, इफ एनी ऑफ द इनपुट इज झिरो आउटपुट इज झिरो. इफ ऑल द इनपुट्स आर वन देन आउटपुट इज वन. कोणतंही एखादं इनपुट शून्य असेल, झिरो असेल, तर आउटपुट झिरो आहे, म्हणजे आउटपुटला ऑफ LED आपल्याला पाहायला मिळेल. सगळे इनपुट जर वन असतील तरच आपला आउटपुट वन येतो. ठीक आहे. आपल्याला ही फंक्शनॅलिटी इथे चेक करूया आपण. जसं इथं आपल्याला पाहायला भेटेल, सध्या दोन इनपुट्स आपण घेतलेले आहेत. पिन नंबर 1 आणि 2 याला कनेक्ट केलेले आहेत. इथं तुम्ही पाहू शकता पिन नंबर 3 इथे आपण आउटपुटला दिलेलं आहे. इथे VCC ग्राउंड कनेक्ट केलेलं आहे आणि इथे VCC कनेक्ट केलेलं आहे. अशा प्रकारे आपण हे सर्किटचं अरेंजमेंट केलेलं आहे. तर आता आपण ह्याचं बघूया. मी ज्यावेळेस 0 आहे त्यावेळेस LED ग्लो झालेला नाही आहे, बरोबर. मी ज्यावेळेस 0 1 असं देतो त्यावेळेस देखील LED ऑफ आहे. मी ज्यावेळेस 1 0 देतो त्यावेळेस देखील LED ऑफ आहे. आउटपुट LED इथे आपण हा कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे. ज्यावेळेस मी दोन्ही इनपुट्स 1 1 देतो त्यावेळेस आपल्याला बघायला भेटेल की हा LED ऑन झालेला आहे. म्हणजे ज्यावेळेस दोन्ही इनपुट्स 1 आहे त्यावेळेसच आउटपुट आपला 1 येतो. ठीक आहे. मी ज्यावेळेस कोणताही इनपुट 0 केला तर आपला आउटपुट इथं 0 झालेला आहे, हे आपण पाहू शकता. हेच अँड गेटचं लॉजिक आहे. व्हेन एनी ऑफ द इनपुट इज 0 देन आउटपुट इज 0. व्हेन ऑल द इनपुट्स आर 1 देन ओनली द आउटपुट इज 1. हे आपण इथे पाहिलेलं आहे. अशा प्रकारे आपण हे अँड गेटचं फंक्शनॅलिटी टेस्ट केलेली आहे. त्याच प्रकारे आपण ऑर गेटची फंक्शनॅलिटी देखील इथे टेस्ट करू शकतो. तर मी आपल्याला ते ऑर गेटचं फंक्शनॅलिटी आपण इथे पाहूयात. मी हे ऑफ करतो. ऑर गेट आपल्याला जी IC घ्यायची आहे ती आहे 7432 आणि हे ऑर गेटचं सिम्बॉल आहे. तर इथे देखील अँड गेटसारखंच ह्यांचं स्ट्रक्चर आहे. ह्या ICचं स्ट्रक्चर अँड गेटसारखंच आहे, जिथे आपल्याला 4 ऑर गेट्स आहेत एका ICमध्ये. 2 इनपुट्स आहेत एका गेटला आणि एक आउटपुट आहे. कोणत्याही गेटला आपल्याला वी कॅन हॅव नंबर ऑफ इनपुट्स, पण आउटपुट एकच असणार आहे. इथे देखील पिन नंबर 7 ग्राउंड आहे आणि पिन नंबर 14 VCC आहे. आपण याच्यापैकी कोणताही एक गेट घेऊन ह्याचं फंक्शनॅलिटी व्हेरीफाय करू शकतो. आता ऑर गेटची फंक्शनॅलिटी कशी आहे? ऑर म्हणजे किंवा हे दोन्हीपैकी एक जरी असेल तरीही माझा आउटपुट येऊ शकेल. तर तुम्ही ट्रूथ टेबलमध्ये बघू शकता की कोणताही इनपुट जर 1 असेल, इफ एनी ऑफ द इनपुट इज 1 आउटपुट इज 1. सगळेच इनपुट 0 असतील तर आउटपुट 0 आहे. सो दॅट इज वॉट द फंक्शनॅलिटी ऑफ ऑर गेट इज. इफ एनी ऑफ द इनपुट इज 1 आउटपुट इज 1. चला तर मग आपण इनपुट देऊन ह्याची फंक्शनॅलिटी चेक करूया. मी हे परत ऑन केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता की इनपुट ज्यावेळेस 1 आणि 1 आहे, आउटपुट 1 आहे. इनपुट ज्यावेळेस मी दोन्ही 0 करेल त्यावेळेस आउटपुट 0 आहे. 0 0 आउटपुट इज 0. 0 1 आउटपुट इज 1. 1 0 आउटपुट इज 1. 1 1 आउटपुट इज 1. सो ही ऑर गेटची फंक्शनॅलिटी आहे. ऑर गेटला आपण लॉजिकल ॲडिशन असं म्हणू शकतो. इथे आपण सध्या 2 इनपुट्स ऑर गेट पाहत आहोत. आपल्याकडे 3 इनपुट्स 4 इनपुट्स देखील आपण घेऊ शकतो. त्याच्यापैकी कोणताही इनपुट जर 1 असेल ऑर गेटसाठी तर आउटपुट 1 असणार आहे. हे ऑर गेटची फंक्शनॅलिटी आहे. तसंच आपण नॉट गेट म्हणजे 7404 ह्याच्यासाठी देखील पाहू शकतो. इथे गंमत म्हणजे नॉट गेट एक
एकच असा गेट आहे ज्याच्यामध्ये एक इनपुट आणि एक आउटपुट आहे. नॉट गेटला फक्त एकच इनपुट आहे आणि एकच आउटपुट आहे. बाकीच्या गेट्ससोबत ह्याची जर कंपॅरिझन केलं, बाकीच्या गेट्सला कमी ते कमी 2 इनपुट्स आहेत, मिनिमम 2 इनपुट्स आणि एकच आउटपुट. इथं देखील बघितलं आपण ऑर गेटसाठी 2 इनपुट 1 आउटपुट. पण आपला नॉट गेटच असा गेट आहे ज्याच्यामध्ये त्याला एकच इनपुट आहे आणि एकच आउटपुट आहे. नॉट गेट काय करतो तर दिलेला इनपुटचं तो उलटं करतो. मी जर 0 दिला असेल तर आउटपुट 1 येतं, मी जर 1 दिला असेल तर आउटपुट 0 येईल. ह्याला आपण इन्व्हर्टर देखील असं म्हणू शकतो. कॉम्प्लिमेंट इन्व्हर्टर किंवा नॉट गेट असं आपण ह्याला म्हणतो. ह्याचा IC नंबर आहे 7404 आणि ह्याचं इंटरनल स्ट्रक्चर असं आहे. आता इथे एकच इनपुट असल्यामुळे बाकीच्या कंपॅरिझनमध्ये इथे गेट्स जास्त आहेत. इथे 6 गेट्स आहेत. हे फक्त नॉट गेटसाठीच ॲप्लिकेबल आहे. चला तर ह्याचं आपण फंक्शनॅलिटी बघू. ह्याच्यासाठी देखील आपल्याला हेच करायचं आहे. इथे जसं आपण पाहू शकतो पिन नंबर 1 इज इनपुट, पिन नंबर 2 इज आउटपुट, पिन नंबर 7 इज VCC अँड पिन नंबर 14 इज ग्राउंड. अशा पद्धतीने हे कनेक्शन मी इथे केलेलं आहे. मी सर्किट ऑन केलेलं आहे. इनपुट 1 असताना आउटपुट इथे आपण बघू शकतो 0 आहे. इनपुट 0 असताना आउटपुट इथे 1 आहे. इनपुट 1 असताना आउटपुट 0 आहे. इनपुट 0 असताना आउटपुट इथे आपल्याला 1 भेटतं. So that is the functionality of NOT gate. It inverts the input. So if input is 0, you will get 1 at the output. If input is 1, you will get 0 at the output. So ही अशा प्रकारे बेसिक लॉजिक गेट्सची फंक्शनॅलिटी आहे. इथे आपण प्रत्येक बेसिक लॉजिक गेटची ट्रूथ टेबल आपण व्हेरीफाय केलेली आहे, म्हणजेच त्यांची फंक्शनॅलिटी आपण टेस्ट केलेली आहे. मला खात्री आहे, आय होप दॅट यू हॅव अंडरस्टूड दिस प्रॅक्टिकल, फर्स्ट प्रॅक्टिकल दॅट इज टेस्टिंग द फंक्शनॅलिटी ऑफ लॉजिक गेट्स. ह्याच्यामध्ये आपल्यास काही डाऊट असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये लिहून तो डाऊट विचारू शकता. धन्यवाद.